फेसबुकवर लाखो फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर हजारो लाईक्स आणि पुण्याच्या रस्त्यावर लोकांसाठी रोजची आंदोलनं। पण मतदानाच्या दिवशी नेमकं असं काय झालं की ज्या नेत्याचा शब्द कात्रजमध्ये अंतिम मानला जायचा त्या वसंत मोरेंचा दारुण पराभव झाला। तात्यांचा गेम केला गेला की सोशल मीडियाची हवा मतपेटीपर्यंत पोहोचलीच नाही आणि नेमकं शेवटच्या राऊंडला असं काय घोळ झाला की तात्यांचा पराभव झाला। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। वसंत मोरे उर्फ तात्या म्हणजेच लोकांच्या कामासाठी धावून जाणारा कात्रजचा राजा अशी त्यांची ओळख। तात्या या भागातून सलग 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते। गेल्या 15 वर्षांपासून या प्रभागावर त्यांची एक हाती सत्ता होती। मनसेत असताना राज ठाकरेंचे सर्वात विश्वासू शिलेदार म्हणून त्यांनी नाव कमावलं, पण बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांनी आधी वंचित आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यांनी पुण्यात भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात एक सिक्रेट फाईल थेट मातोश्रीवर सोपवली होती। भाजपचा हा बालेकिल्ला पोखरण्याचा विडा तात्यांनी उचलला होता, पण तोच संघर्ष यंदा त्यांना नडला का असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रभाग क्रमांक 38 जो पुणे महापालिकेतील भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रभाग आहे, तिथे तात्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी मोठी चक्रव्यूह रचली होती। तात्यांच्या पराभवाचं सर्वात मोठं तांत्रिक कारण ठरलं ते म्हणजे मतांची भीषण विभागणी। तात्यांचे पारंपरिक विरोधक स्वराज बाबर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मैदानात उतरवलं, ज्यामुळे तात्यांच्या हक्कांच्या स्थानिक आणि मराठी मतांमध्ये मोठी फूट पडली। दुसरीकडे राष्ट्रवादीकडून माजी महापौर दत्ता धनकवडे आणि प्रकाश कदम यांच्यासारखे दिग्गज मैदानात होते, ज्यांनी आपली मतपेटी शाबूत राखली। तर भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून भाजपची एकगठ्ठा मतं व्यंकोजी खोपडे आणि त्यांच्या पॅनेलला मिळवून दिली। थोडक्यात सांगायचं तर विरोधकांची मतं एकवटली आणि तात्यांची मतं मात्र 3 ते 4 ठिकाणी विभागली गेली। हा धक्का केवळ वैयक्तिक नव्हता, तर प्रभाग क्रमांक 40 मधून उभे असलेल्या तात्यांच्या सुपुत्राचा रुपेश मोरे यांचाही पराभव झाला। पिता पुत्र दोघांनीही मतदारांनी नाकारल्यामुळे सध्या मोरे समर्थकांमध्ये मोठी शांतता आहे। पण या निकालात आकडेवारीचा खेळ सर्वात धक्कादायक आहे। वसंत मोरे यांचा पराभव केवळ 1011 मतांनी झाला, पण तात्यांनी केलेले आरोप ऐकून तुम्ही थक्क व्हाल। तात्या म्हणतात, 7व्या राऊंडपर्यंत मी 94 मतांनी आघाडीवर होतो, पण अचानक 8व्या राऊंडला मशीन बंद पडल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर अचानक त्यांना 740 मतांची पिछाडी मिळाली। तात्यांचा दावा आहे की त्यांची 1035 मतं गायब झाली आहेत। जर ही मतं त्यांना मिळाली असती तर तात्या आज विजयी झाले असते। या निकालाने एक कटू सत्य समोर आणलंय। सोशल मीडियावरील लाईक्स म्हणजे वोट्स नसतात। तात्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत, पण मतपेटीपर्यंत पोहोचताना बूथ मॅनेजमेंट आणि राजकीय गणित जास्त प्रभावी ठरली। तात्या आता या 1035 मतांसाठी न्यायालयात जाणार की पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात आपली ताकद सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शेवटी प्रश्न तुम्हा प्रेक्षकांसाठी, तुम्हाला काय वाटतं? सलग 3 वेळा निवडून येणाऱ्या तात्यांना खरोखरच जनतेने नाकारलंय की यंदा लोकशाहीचा मॅनेजमेंटने गेम केलाय? तुमची सडेतोड मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी फॉलो करा टीओडी मराठीला।